नमस्कार मैत्रिणींनो, टुडे स्पेशलच्या आजच्या भागामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सायंकाळचा नाश्ता, झटपट आणि स्वादिष्ट। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा नाश्ता। तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। चला तर मग आपण सुरुवात करू। चला तर मग साहित्य बघू। एक कांदा, एक शिमला मिरची, एक गाजर, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता। हे मी सर्व उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। फोडणीचं साहित्य: 1 चमचा सांबर मसाला, 1 चमचा तीळ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 मोठा चमचा काप करून घेतलेले शेंगदाणे, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे, 2 लाल मिरच्या आणि चला तर मग इडली कट करून घेऊया। या अशा आकारामध्ये कट करून घ्यायची। आता मी या साऱ्या इडल्या कट करून घेते। तर आपल्या सर्व इडल्या कट करून झालेल्या आहेत। आपण फ्राय करायला घेऊ। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, तर त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ। 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे मी। आपलं तेल गरम झालेलं आहे। मोहरी आणि जिरे घालून घेऊ। शेंगदाण्याचे काप, लाल मिरची, थोडे तीळ, कढीपत्ता, थोडं परतून झालं की आपण आता कांदा घालून घेऊ। शिमला मिरची घालून घेऊ। ह्या भाज्या मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहे। गाजर, शिमला मिरची, कांदा घातलेला आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता। आपण थोडं परतून घेऊ। ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या आणि नंतर बाकी राहिलेले मसाले घालून घेऊ। भाज्या परतून झालेल्या आहेत। आपण हळद घालून घेऊ, सांबर मसाला आणि चवीनुसार मीठ। काप केलेल्या इडल्या घालून घेऊ। आपण कधी कधी काय होतं, आपलं बॅटर किंवा इडली जास्त प्रमाणात झाल्यामुळं उरते आणि मग आपल्याला तेच परत खायला आवडत नाही। म्हणून आपण सायंकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळी मुलांच्या डब्यासाठी ही फ्राईड इडली बनवू शकतो। अर्धा लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर, वाफ काढून घेऊ। 5 मिनिटं झालेली आहेत। आपली फ्राईड इडली तयार आहे। आपण सर्व करायला घेऊ। चला तर मग आपली फ्राईड इडली तयार आहे। ह्या टोमॅटो चटणीची लिंक पाहिजे असेल तर आय बटनवर क्लिक करा।